जो मतदानाचा जो टक्केवारी आहे ती साधारणतः 60 ते 62% असते. तरी सर्व मतदारांना मी विनंती करतो प्रशासनाच्या वतीने की आपला जो मतदानाचा टक्का आहे तो 80 ते 85% कसा वाढेल यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी 13 मे या दिवशी मतदान केंद्रावरती जावे आणि आपला मतदानाचा जो अधिकार आहे म्हणजे 5 वर्षातून आपल्याला एकदाच लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी मिळते तो अधिकार सगळ्यांनी बजवावा. आपल्याकडे साधारणतः 2 किलोमीटरच्या आतच मतदान केंद्र सगळीकडे असण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि मतदान केंद्रावरती सगळ्या प्रकारच्या ज्या कॅशियर मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या आम्ही उपलब्ध करून देणारच आहोत. तरी केवळ ऊन आहे किंवा सुट्टी आहे असं हे न करता सगळ्यांनी मतदान करता मतदान केंद्रावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण नागरिकांना काय सांगाल की याचं उल्लंघन नको झालं पाहिजे आपल्याकडून? आदर्श आचारसंहिता ही कालपासूनच आपल्या पूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे. तर कोणत्याही प्रकारचं राजकीय आणि धार्मिक प्रकारचं यामध्ये असलेलं उल्लंघन हे आदर्श आचारसंहितेचा भंग करते. त्यामध्ये गुन्हाही दाखल होऊ शकतो आणि बऱ्याच लोकांना त्याचा नंतरही त्रास होतो. सगळ्या नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की पुढचे जे 2-2.5 महिने आहे आपण पूर्णपणे निरपक्षपाती पद्धतीने जर आपण आदर्श आचारसंहितेचं जर पालन केलं तर पूर्ण निवडणूक प्रक्रिया ही सुरळीत पद्धतीने पार पडायला शांततेने पार पडायला मदत होईल आणि चांगल्या पद्धतीने काय म्हणता येईल की निवडणुकीचं जो टेन्युअर आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये पार पाडला जाऊ शकतो. आपल्याकडे साधारणतः जे मतदार आहेत 3,17,841 इतके मतदार आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी जे मेल आहेत म्हणजे पुरुष मतदार आहेत ते 1,65,163 आणि महिला मतदार आपल्याकडे 1,52,672 इतके आहेत. आपल्याकडे जे तृतीयपंथी आहे ते 6 मतदार आहेत. त्यानंतर जे 85+ जे वोटर्स आहेत ते साधारणतः 4,110 आपल्याकडे आहेत आणि जे PWD वोटर्स आहेत दिव्यांग मतदार ते साधारणतः 1,709 इतके मतदार आहेत. सगळ्या मतदारांना तर विनंती आहे त्यांच्यासाठी जे दिव्यांग मतदार आहेत किंवा जे 85+ मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष घरपोच मतदानासाठी देखील तयारी करत आहोत. त्याचा साधारणतः आपल्याकडे जो आकडा आलेला आहे जे अंथरुणाला खिळून मतदार आहेत ते साधारणतः 200 ते 250च्या जवळपास आपला आकडा येणार आहे आणि त्यांना आपण घरी जाऊन मतदान करून घेण्याची आपण प्रक्रिया पूर्णपणे पार पाडणार. सर, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या संदर्भात काही पावलं उचलली का त्यांना तडीपार करणे किंवा आपल्याकडे साधारणतः पोलीस प्रशासनामार्फत आहे ना जे 107, 108, 110 आणि 56 आणि 55-56 जे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत किंवा दारूबंदी कायद्याअंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत तर त्याच्यावरती ना मोठ्या प्रमाणात आता सध्या कारवाई होत आहे आणि सगळ्यांना म्हणजे जे तडीपारीचे प्रस्ताव आहेत ते मंजूर बऱ्यापैकी करण्यातच येत आहे आणि इतरांनाही नोटिसेस काढून प्रतिबंधात्मक कारवाई 100% पद्धतीने केली जाते.